विद्यार्थ्यांनो, सप्र नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला 2026 मधील ज्या महत्त्वपूर्ण चालू घडामोडी आहेत ते व्हिडिओ आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. व्हिडिओ काळजीपूर्वक बघा. आपण जी प्लेलिस्ट तयार केली आहे करंट अफेअर 2026 यामधील हा नेक्स्ट व्हिडिओ आहे. या आधीचे जर व्हिडिओ तुम्हाला बघायचे असेल तर चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये जाऊन आपण बघू शकता. आणि जेवढेही प्रश्न बघणार आहोत त्याचा तुम्ही मॉक सराव देखील करू शकता. प्रश्न विचारल्यानंतर व्हिडिओला पॉज करा आणि त्या प्रश्नाचं उत्तर खाली कमेंट करा. आजच्या व्हिडिओतील सर्वात पहिला प्रश्न आहे, एशिया इकॉनॉमिक डायलॉग 2026चा 7वा संस्करण कोणत्या शहरात आयोजित केला जाणार आहे? याचं योग्य उत्तर आहे पुणे. लक्षात घ्या, एशिया इकॉनॉमिक डायलॉग 2026चा 7वा संस्करण महिन्याच्या 26 ते 28 तारखेपर्यंत पुण्यात आयोजित केला जाणार आहे. हा संमेलन परराष्ट्र मंत्रालय आणि पुणे आंतरराष्ट्रीय केंद्र यांच्या संयुक्त विद्यमानाने आयोजित केला जात आहे. या वर्षीची थीम आहे जागतिकीकरण पलीकडील भू अर्थशास्त्र, शुल्क तंत्रज्ञान आणि सामरिक संरेखन, जिओ इकॉनॉमिक्स बियॉन्ड ग्लोबलायझेशन, तारीफ, टेक्नॉलॉजीज अँड स्ट्रॅटेजिक अलाइनमेंट. पुढील प्रश्न, US इंडिया स्ट्रॅटेजिक पार्टनरशिप फोरमद्वारे आयोजित टुरिझम लीडरशिप समिट 2026 चे उद्घाटन कोणी केले किंवा कोठे करण्यात आले? तर याचं उद्घाटन केलं आहे भारताचे उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन आणि ठिकाण जे आहे ते आहे नवी दिल्ली. लक्षात घ्या, उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन यांनी अलीकडेच नवी दिल्ली येथे US इंडिया स्ट्रॅटेजिक पार्टनरशिप फोरमद्वारे आयोजित टुरिझम लीडरशिप समिट 2026 चे उद्घाटन केले. सभेला संबोधित करताना त्यांनी सांगितले की पर्यटन हे केवळ एक उद्योग नसून ते संस्कृतीमधील दुवा आणि आर्थिक संधीचे माध्यम आहे. अलीकडे कोणाला नीती आयोगाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदाचा अतिरिक्त कार्यभार देण्यात आला आहे? तर हा देण्यात आला आहे ऑप्शन सी, निधी छिब्बर यांना. लक्षात घ्या, निधी छिब्बर यांनी 24 फेब्रुवारी 2026 रोजी BVR सुब्रमण्यम यांचा 3 वर्षांचा कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतर नीती आयोगाच्या पूर्ण मुख्य कार्यकारी अधिकारी पदाचा अतिरिक्त कार्यभार स्वीकारला. निधी छिब्बर या वरिष्ठ IAS अधिकारी असून सध्या त्या विकास निरीक्षण व मूल्यमापन कार्यालयाच्या महासंचालक म्हणून कार्यरत आहेत. पुढील प्रश्न, अलीकडेच बंगू हा चित्रपट कोणत्या राज्याशी संबंधित आहे ज्याने बाफ्टा पुरस्कार 2026 मध्ये सर्वोत्कृष्ट बाल व कुटुंब चित्रपट पुरस्कार जिंकला? याचं राईट आन्सर आहे मणिपूर. पुढील प्रश्न, रॉब जेटन कोणत्या देशाचे सर्वात तरुण पंतप्रधान झाले आहेत? तर ते झाले आहे नेदरलँडचे. लक्षात घ्या, D66 पक्षाचे नेते रॉब जेटन नेदरलँडचे सर्वात तरुण आणि पहिले उघडपणे समलैंगिक पंतप्रधान झाले आहेत. ते ख्रिश्चन डेमोक्रॅट सोबत अल्पमत आघाडी सरकारचे नेतृत्व करत आहे. नेदरलँड ज्याची कॅपिटल आहे आम्स्टरडॅम आणि करन्सी आहे युरो. पुढील प्रश्न, कोणत्या राज्यातील सोंदळा हे भारतातील पहिले जातीमुक्त गाव बनले? तर राईट आन्सर आहे ऑप्शन बी, महाराष्ट्र. अहिल्यानगर जिल्ह्यातील सोंदळा गावाने अधिकृतपणे स्वतःला जातीमुक्त घोषित केले असून आमची जात मानव या तत्वाचा स्वीकार केला आहे. महाराष्ट्र स्थापना झाली 1 मे 1960 ला. मुख्यमंत्री आहेत देवेंद्र फडणवीस. राज्यपाल आहेत आचार्य देवव्रत. राजधानी आहे मुंबई. क्षेत्रफळ आहे 3,07,713 चौरस किलोमीटर. राष्ट्रीय उद्यान आहेत चांदोली, संजय गांधी, ताडोबा. महत्वाची धरणे आहेत उजनी, पावना, जायकवाडी आणि कोयना. आणि विधानसभेच्या 288 जागा आहेत, लोकसभेच्या 48 तर राज्यसभेच्या एकूण 19 जागा आहेत. पुढील प्रश्न, खेलो इंडिया विंटर गेमच्या 6व्या आवृत्तीचे आयोजन कोठे केले जात आहे? तर हे आयोजन केलं जात आहे गुलमर्ग या ठिकाणी. जम्मू आणि काश्मीरमध्ये 4 दिवसीय खेलो इंडिया विंटर गेमची सुरुवात बारामुल्ला जिल्ह्यातील प्रसिद्ध पर्यटन स्थळ गुलमर्ग येथे झाली. विविध राज्य आणि केंद्रशासित प्रदेशातील सुमारे 1000 खेळाडू आणि अधिकारी विविध क्रीडा प्रकारात सहभागी झाले. उपराज्यपाल मनोज सिन्हा यांनी गुलमर्ग येथे 6व्या आवृत्तीचे उद्घाटन केले. पुढील प्रश्न, केंद्रीय उत्पादन शुल्क दिवस कधी साजरा करण्यात आला? याचं योग्य उत्तर आहे 24 फेब्रुवारी. लक्षात घ्या, दरवर्षी 24 फेब्रुवारी रोजी देशात केंद्रीय उत्पादन शुल्क दिवस साजरा केला जातो. या दिवसाचा उद्देश केंद्रीय उत्पादन व सीमा शुल्क मंडळ यांच्या अर्थव्यवस्थेतील योगदानाचा गौरव करणे आहे. तसेच संस्थेच्या अधिकाऱ्यांच्या कठोर परिश्रमांचा सन्मान करण्यासाठीही हा दिवस साजरा केला जातो. पुढील प्रश्न, केंद्रीय मंत्री अमित शहा यांनी व्हायब्रंट विलेज प्रोग्राम 2 कोठे सुरू केला? तर हा सुरू केला आहे आसाम या ठिकाणी. केंद्रीय मंत्री अमित शहा जे गृह मंत्रालय आणि सहकार मंत्रालय त्यांच्याकडे आहे, यांनी सीमावर्ती भागांच्या विकासाला बळकटी देण्यासाठी आसाम राज्यातील काछार जिल्ह्यातील नाशपूर गावात व्हायब्रंट विलेज प्रोग्राम 2 सुरू केला. आसाम स्थापना झाली 26 जानेवारी 1950 ला. राजधानी आहे दिसपूर. मुख्यमंत्री आहेत हेमंत बिश्वा शर्मा. राज्यपाल आहेत लक्ष्मण प्रसाद आचार्य. जिल्हे आहेत 35. क्षेत्रफळ आहे 78,438 चौरस किलोमीटर. विधानसभेच्या 126 जागा आहेत, लोकसभेच्या 14 तर राज्यसभेच्या एकूण 7 जागा आहेत.
यानंतर पुढील प्रश्न बघायचा आहे त्यापूर्वी छोटीशी रिक्वेस्ट विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओचा टार्गेट आपण ठेवतो आहोत 100+ लाईक. तर विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला कंटेंट आवडला तर नक्की व्हिडिओला लाईक करा. तसेच आपलं जे दुसरं युट्यूब चॅनल आहे डेली करंट अफेअर, ज्यावर डेली सकाळी 6 वाजता आपण चालू घडामोडींचे प्रश्न आणत असतो स्पष्टीकरणासह. जर आपल्याला डेली बेसिसवर चालू घडामोडींची तयारी करायची असेल तर त्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा, लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. पुढील प्रश्न, 1 GB दीदी उपक्रम कोणत्या राज्यात सुरू करण्यात आला? ओडिसा, झारखंड की छत्तीसगड? योग्य उत्तर आहे झारखंड. लक्षात घ्या, पलामू टायगर रिझर्व्ह यांनी ग्रामीण महिलांना वन व वन्यजीव संवर्धनात सक्षम करण्याच्या उद्देशाने 1 GB दीदी हा उपक्रम सुरू केला. हा समुदाय आधारित संवर्धन कार्यक्रम 17 वन सीमावर्ती गावांमध्ये राबवण्यात आला आहे. या उपक्रमांतर्गत प्रत्येक गावातील 18 महिलांना शिकारी रोखणे, जंगलतोड कमी करणे आणि पर्यावरणपूरक उपजीविकेला प्रोत्साहन देण्यासाठी प्रशिक्षण दिले जात आहे. झारखंड, ज्याची स्थापना झाली 15 नोव्हेंबर 2000 रोजी. राजधानी आहे रांची. मुख्यमंत्री आहेत हेमंत सोरेन. राज्यपाल आहेत संतोष गंगवार. जिल्हे आहेत 24. क्षेत्रफळ आहे 79,716 चौरस किलोमीटर. विधानसभेच्या 14 जागा आहेत तर राज्यसभेच्या एकूण 6 जागा आहेत. पुढील प्रश्न, कोणत्या देशात जेन 2 पेंग्विनमध्ये H5N1 संसर्गाची पुष्टी झाली? तर तो देश आहे ऑस्ट्रेलिया. ऑस्ट्रेलिया सरकारने पुष्टी केली की सब अंटार्क्टिक हर्ट आयलँडवर पॉझिटिव्ह चाचणीनंतर जेन 2 पेंग्विन ही ऑस्ट्रेलियाच्या प्रदेशात H5N1 इन्फ्लुएन्झामुळे संक्रमित होणारी पहिली पक्षी प्रजाती ठरली. ऑस्ट्रेलिया, कॅपिटल आहे कॅनबेरा. करन्सी आहे ऑस्ट्रेलियन डॉलर आणि प्राईम मिनिस्टर आहे अँथोनी अल्बानीज आणि हा त्यांचा फोटो आहे. पुढील प्रश्न, स्माईल स्मॉल फायनान्स बँकेने कोणाला MD म्हणजे मॅनेजिंग डायरेक्टर आणि CEO म्हणून नियुक्त केले? तर याचे योग्य उत्तर आहे राजन बजाज. स्लाइस स्मॉल फायनान्स बँकेने आपल्या संस्थापक राजन बजाज यांची नवीन व्यवस्थापकीय संचालकांनी मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्ती केली. या नियुक्तीला बँकेच्या संचालक मंडळ, भागधारक तसेच भारतीय रिझर्व्ह बँक यांनी मंजुरी मिळाली आहे, जी त्यांच्या नेतृत्वावर आणि डिजिटल प्रथम दृष्टिकोनावर विश्वास दर्शवते. पुढील प्रश्न, राष्ट्रीय आरोग्य मेळा 2026 कोणत्या राज्यात आयोजित केला जात आहे? योग्य उत्तर आहे महाराष्ट्र. केंद्रीय आयुष मंत्रालय अखिल भारतीय आयुर्वेद काँग्रेसच्या सहकार्याने महाराष्ट्रातील बुलढाणा जिल्ह्यात 4 दिवसीय राष्ट्रीय आरोग्य मेळा 2026 चे आयोजन करत आहे. पुढील प्रश्न, भारतीय सेनेने स्ट्रेला 10 क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी कुठे केली? योग्य उत्तर आहे राजस्थान या ठिकाणी. भारतीय सेनेच्या कोर अंतर्गत येणाऱ्या ब्लेझिंग स्कायर्स ब्रिगेडच्या एअर डिफेन्स वॉरियर्सनी स्ट्रेला 10 चे पोखरण फील्ड फायरिंग रेंज येथे उच्च तीव्रतेची यशस्वी परीक्षण केले. राजस्थानच्या वाळवंटी प्रदेशात आयोजित या लाईव्ह सरावातून कमी उंचीवर येणाऱ्या हवाई धोक्यांना तोंड देण्याची सेनेची मजबूत युद्ध सज्जता आणि कार्यक्षम अचूकता प्रदर्शित झाली. राजस्थान स्थापना झाली 30 मार्च 1949 ला. मुख्यमंत्री आहेत भजनलाल शर्मा. राज्यपाल आहेत हरिभाऊ किसनराव बागडे. राजधानी आहे जयपूर. एकूण जिल्हे आहेत 41. क्षेत्रफळ आहे 3,42,239 चौरस किलोमीटर. राष्ट्रीय उद्यान आहेत मुकुंद्रा हिल्स, रणथंबोर आणि सरिस्का. महत्वाची जी धरणे आहेत ती आहेत बिसलपूर, राणा प्रताप आणि गांधीसागर. लोकसभेच्या एकूण 25 जागा आहेत, राज्यसभेच्या 10 तर विधानसभेच्या एकूण 200 जागा आहेत. यानंतर पुढील प्रश्न, नेव्हल सरफेस टू एअर मिसाईल सय्यद 3G कोणत्या देशाने विकसित केले आहे? याचं योग्य उत्तर आहे इराण. इराणची कॅपिटल आहे तेहरान. करन्सी आहे इराणियन रिअल आणि प्रेसिडेंट आहे मसूद पेझेशकियान हा त्यांचा फोटो आहे. पुढील प्रश्न, भारत आणि कोणत्या देशामध्ये संयुक्त सैन्य सराव धर्म गार्डियन उत्तराखंडमध्ये सुरू झाला? याचं योग्य उत्तर आहे जपान. भारत जपान संयुक्त सैन्य सराव धर्म गार्डियन ची 7वी आवृत्ती उत्तराखंडातील चोबटिया येथील फॉरेन ट्रेनिंग नोडलमध्ये सुरू झाली. हा सराव 24 फेब्रुवारी ते 9 मार्च दरम्यान आयोजित केला जाणार आहे. हा वर्ष सैन्य सराव भारतीय सैन्य आणि जपान ग्राउंड सेल्फ डिफेन्स फोर्स यांच्यात होतो, जो दोन्ही देशांमधील संरक्षण सहकार्य अधिक बळकट करण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण मानला जातो. जपान, ज्याची कॅपिटल आहे टोकियो, करन्सी आहे जपानीज येन आणि प्रेसिडेंट आहेत साने ताकाइची, या जपानच्या पहिल्या प्रेसिडेंट आहेत, लक्षात असू द्या. रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार भारतात 2024 मध्ये कोणत्या राज्यात सर्वाधिक रस्ते अपघातीत मृत्यू झाले? याचं योग्य उत्तर आहे उत्तर प्रदेश. पुढील प्रश्न, कोणत्या देशाने लेसा पॅव्हिर HIV इंजेक्शन सुरू केले? उत्तर आहे झिम्बाब्वे. झिम्बाब्वेने लेना कॅपावीर नावाचे इंजेक्शन स्वरूपातील औषध सुरू केले, जे
HIV पासून दीर्घकाळ संरक्षण देते. मागील 2 दशकात देशात HIV मुळे हजारो मृत्यू झाले आहेत. हे इंजेक्शन सुरू करणारा तो जगातील पहिला देश ठरला. झिम्बाब्वे कॅपिटल आहे हरारे, करन्सी आहे झिम्बाब्वे गोल्ड आणि प्रेसिडेंट आहे इमर्सन मॅंगांगवा. हा त्यांचा फोटो आहे. पुढील प्रश्न, पंतप्रधान मोदी यांना कोणत्या देशाच्या संसदेचा सर्वोच्च सन्मान मिळाला? याचं योग्य उत्तर आहे इस्रायल. पंतप्रधान मोदी यांना इस्रायली संसदेच्या नेसेट सभागृहाला संबोधित केले. यावेळी त्यांना संसदेचा सर्वोच्च सन्मान स्पीकर ऑफ द नेसेट मेडल प्रदान करण्यात आला. नेसेटला संबोधित करताना मोदी यांनी इस्रायलवरील हमासच्या हल्ल्याचा निषेध केला. पुढील प्रश्न, ई बाईक दीदी योजना कुठे सुरू झाली आहे? तर याचं योग्य उत्तर आहे दिल्ली. दिल्ली सरकार महिलांच्या सुरक्षिततेला आणि स्वच्छ वाहतुकीला प्रोत्साहन देण्यासाठी ई बाईक दीदी योजना सुरू करण्याच्या तयारीत आहे. या योजनेअंतर्गत प्रशिक्षित महिला चालक इलेक्ट्रिक स्कूटर किंवा बाईकद्वारे महिला प्रवाशांना सुरक्षितपणे त्यांच्या गंतव्यस्थानी पोहोचवतील. पुढील प्रश्न, ग्रामीण पर्यटनाला चालना देण्यासाठी, रोजगार निर्मितीसाठी आणि स्थानिक उत्पन्न वाढवण्यासाठी कोणत्या राज्याने होमस्टे योजना 2026 सुरू केली? उत्तर आहे राजस्थान. राजस्थान सरकारने ग्रामीण पर्यटनाला प्रोत्साहन देण्यासाठी, स्थानिक स्तरावर रोजगार निर्मिती करण्यासाठी आणि ग्रामीण उत्पन्न वाढवण्यासाठी अधिकृतपणे राजस्थान होमस्टे योजना 2026 सुरू केली. ही योजना स्थानिक कुटुंबांना आपली घरे पर्यटकांसाठी नोंदणी करण्यास आणि सांस्कृतिक अनुभव देण्यास सक्षम बनवते. पुढील प्रश्न, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने देशातील दुसरे सुरक्षित डेटा सेंटर कुठे सुरू केले? उत्तर आहे ओडिशा. भारतीय रिझर्व्ह बँकने ओडिशातील भुवनेश्वर येथे अत्यंत सुरक्षित असे दुसरे डेटा सेंटर सुरू केले. हे महत्त्वाच्या आर्थिक पायाभूत सुविधांची सुरक्षा आणि सातत्य वाढवण्याच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल आहे. ओडिशा स्थापना झाली 1 एप्रिल 1936 ला. मुख्यमंत्री आहेत मोहन चरण मांझी. राज्यपाल आहेत हरिबाबू कंबापती. राजधानी आहे भुवनेश्वर. राष्ट्रीय उद्यान आहे भितरकनिका सिमलीपाल नंदनकनन. महत्वाची धरणे आहेत हिराकूड, मंदिराकाला, इंद्रावती. विधानसभेच्या 147 जागा आहेत. लोकसभेचे 21 तर राज्यसभेच्या एकूण 10 जागा आहेत. पुढील प्रश्न, संयुक्त राष्ट्रांनी रस्ते सुरक्षतेसाठी जागतिक चॅम्पियन म्हणून कोणाची निवड केली? उत्तर आहे सचिन तेंडुलकर. जागतिक क्रिकेट दिग्गज सचिन तेंडुलकर यांची संयुक्त राष्ट्रांनी रस्ते सुरक्षतेसाठी ग्लोबल चॅम्पियन म्हणून नियुक्ती केली. या नियुक्तीमुळे ते सुरक्षित रस्त्यांसाठी जागतिक स्तरावर जनजागृती करणाऱ्या आंतरराष्ट्रीय व्यक्तींमध्ये सहभागी झाले आहेत. पुढील प्रश्न, रस्ते अपघातातील पीडितांना मदत करणाऱ्या नागरिकांसाठी राहवीर योजना कोणत्या ठिकाणी सुरू करण्यात आली? याचं योग्य उत्तर आहे दिल्ली. दिल्ली सरकारने केंद्र सरकारची राहवीर योजना दिल्लीमध्ये लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. या योजनेअंतर्गत रस्ते अपघातात गंभीर जखमींना मदत करणाऱ्या नागरिकांना 25,000 रुपयांचे रोख पारितोषिक आणि प्रशस्ती पत्रक दिले जाईल. पुढील प्रश्न, एकीकृत प्रत्यारोपण विभाग आणि रोबोटिक शस्त्रक्रिया यांचे उद्घाटन कुठे झाले? उत्तर आहे एम्स भुवनेश्वर. आरोग्यमंत्री JP नड्डा यांनी एम्स भुवनेश्वर येथे ओडिशातील पहिले व्यापक एकीकृत प्रत्यारोपण विभाग आणि रोबोटिक शस्त्रक्रिया प्रणालीचे उद्घाटन केले. ही पूर्व भारतासाठी आरोग्य क्षेत्रातील एक महत्त्वपूर्ण उपलब्धी आहे. कोणत्या राज्यातील बेला ग्रामपंचायत भारतातील पहिली नेट झिरो पंचायत बनली? याचं योग्य उत्तर आहे महाराष्ट्र. महाराष्ट्रातील भंडारा जिल्ह्यातील बेला ग्रामपंचायतला भारतातील पहिले नेट झिरो पंचायत म्हणून मान्यता मिळाली असून मुंबई हवामान सप्ताह 2026 मध्ये तिचा सन्मान करण्यात आला. पुढील प्रश्न, पहिल्या पूर्वोत्तर तांदूळ महोत्सवाचे आयोजन कोणत्या राज्यात करण्यात येणार आहे? उत्तर आहे नागालँड. पूर्वोत्तर तांदूळ महोत्सव वर्षाचे धान्य याचे आयोजन नागालँडमधील चुमोकेदिमा येथील ॲग्री एक्स्पो मध्ये करण्यात येत आहे. हा महोत्सव 26 आणि 27 फेब्रुवारी 2026 रोजी आयोजित करण्यात आला असून पारंपरिक तांदळाच्या जातींचे संवर्धन हा त्याचा उद्देश आहे. नागालँड, ज्याची स्थापना झाली 1 डिसेंबर 1963 ला. राजधानी आहे कोहिमा. मुख्यमंत्री आहे नेफू रिओ. राज्यपाल आहेत अजय कुमार भल्ला. जिल्हे आहेत 12. क्षेत्रफळ आहे 19,579 चौरस किलोमीटर. विधानसभेच्या 60 तर लोकसभा आणि राज्यसभेची प्रत्येकी 1 जागा आहे. पुढील प्रश्न, कोणत्या राज्य सरकारने PM श्री स्कूल योजनेच्या धर्तीवर राज्यात CM श्री स्कूल सुरू करण्याची घोषणा केली? याचं उत्तर आहे हरियाणा. हरियाणा सरकारने PM श्री स्कूल योजनेच्या धर्तीवर CM श्री स्कूल सुरू करण्याची घोषणा केली. ही नवीन शाळा CBSE पद्धतीवर आधारित असतील आणि राज्यातील शिक्षणाची गुणवत्ता वाढवणे हा त्याचा उद्देश असेल. हरियाणा, ज्याची स्थापना झाली 1 नोव्हेंबर 1966 ला. मुख्यमंत्री आहेत नायब सिंह सैनी. राज्यपाल आहेत असीम कुमार घोष. राजधानी आहे चंदीगड. एकूण जिल्हे आहेत 22. क्षेत्रफळ आहे 44,212 चौरस किलोमीटर. राष्ट्रीय उद्यान आहेत काळेसर, सुलानपूर. महत्वाची धरणे आहेत कौशल्या, अनाकपूर, उर्त्यू बॅरेज
विधानसभेच्या 90, लोकसभेच्या 10 तर राज्यसभेच्या एकूण 5 जागा आहेत. पुढील प्रश्न, कोणत्या देशाने 40 देशांमधून पोल्ट्री आणि अंडी आयातीवर बंदी घातली? तर हा देश आहे सौदी अरेबिया. सौदी अरेबियाने सार्वजनिक आरोग्य आणि अन्न सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी 40 देशांमधून पोल्ट्री आणि अंडी आयातीवर बंदी घातली. हा निर्णय सौदी अन्न व औषध प्राधिकरणाने बर्ड फ्लूच्या चिंतेमुळे घेतला आहे. सौदी अरेबिया कॅपिटल आहे रियाद, करन्सी आहे सौदी रियाल, किंग आहे सलेमान बिन अब्दुलजीज अल सौद, प्राईम मिनिस्टर आहेत मोहम्मद बिन सलमान अल सौद. पुढील प्रश्न, UIDAI ने आधार केंद्रे गुगल मॅपवर दर्शवण्यासाठी कोणत्या कंपनीसोबत भागीदारी केली? उत्तर आहे गुगल. भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाने देशभरातील रहिवाशांना सोयीस्कर सेवा उपलब्ध करून देण्यासाठी अधिकृत आधार केंद्रे गुगल मॅपवर दाखवण्यासाठी गुगल सोबत भागीदारी केली आहे. पुढील प्रश्न, भारत आणि कोणत्या देशाने वन्यजीव सहकार्य वाढवण्यासाठी करार केला? योग्य उत्तर आहे भारत आणि नेपाळ. लक्षात घ्या, भारत आणि नेपाळ यांनी 25 फेब्रुवारी 2026 रोजी नवी दिल्ली येथे वन्यजीव संरक्षण, जैवविविधता आणि हवामान बदल विषयक सामंजस्य करार केला. पुढील प्रश्न, अलीकडेच कोणत्या देशाने प्रत्यक्ष प्रदूषण कमी करण्यासाठी झिरो प्राइस सुरू केला आहे? तर हा जो देश आहे तो आहे भारत. भारताने झिरो प्राइस या परिणाम आधारित पर्यावरण पुरस्काराची घोषणा केली आहे. या पुरस्कारासाठी एकूण 5 कोटी रुपयांचा निधी निश्चित करण्यात आला असून हवा, पाणी आणि भूमी प्रदूषणात प्रत्यक्ष घट घडविणाऱ्या उपक्रमांना गौरवणे हा त्याचा उद्देश आहे. पुढील प्रश्न, अलीकडेच इंस्टाग्रामवर 100 दशलक्ष फॉलोअर्स असलेले जगातील पहिले नेते कोण ठरले? तर ते आहेत नरेंद्र मोदी. इस्रायलचा सर्वोच्च अवॉर्ड स्पीकर ऑफ द मेरिट मेडल त्यांना देण्यात आला आहे. पुढील प्रश्न, अलीकडेच भारतीय सैन्याने कोणत्या राज्यात अग्निवर्ष सैन्य सराव केला? याचं योग्य उत्तर आहे राजस्थान. भारतीय सैन्याने पोखरण फील्ड फायरिंग रेंजमध्ये एकत्रित अग्निवर्ष संचालन सराव अग्निवर्ष आयोजित केला, ज्यामध्ये वाळवंटी युद्ध वातावरणात सैन्यांची प्रगत युद्ध तयारी, संयुक्त संचालन क्षमता आणि अचूक अग्निशक्तीचे प्रदर्शन करण्यात आले आहे. यानंतर पुढील प्रश्न बघायचा आहे. त्यापूर्वी विद्यार्थ्यांनो छोटीशी रिक्वेस्ट, विद्यार्थ्यांनो व्हिडिओला लाईक केलं नसेल तर एक लाईक विद्यार्थी मित्रांनो लगेचच करून द्या. आणि लक्षात घ्या, जे आपलं दुसरं युट्यूब चॅनल आहे डेली करंट अफेअर त्याला देखील सबस्क्राईब करा, ज्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे. पुढील प्रश्न, अलीकडे चर्चेत असलेली CM-302 क्षेपणास्त्र कोणत्या देशाने विकसित केले आहे? याचं योग्य उत्तर आहे चीन. चर्चेत असलेली CM-302 क्षेपणास्त्र चीनने विकसित केले आहे. ही एक प्रगत सुपरसॉनिक अँटी शिप क्रूज क्षेपणास्त्र आहे, जी कमी उंचीवर वेगाने उड्डाण करून शत्रूच्या संरक्षण प्रणालीला चकवण्यासाठी डिझाईन करण्यात आले आहे. तिची मारक क्षमता आहे सुमारे 290 किलोमीटर. चीन, ज्याची कॅपिटल आहे बीजिंग, करन्सी आहे रेनमिनबी, प्रेसिडेंट आहे शी जिनपिंग आणि हा त्यांचा फोटो आहे. पुढील प्रश्न, अलीकडे कोणत्या देशात UPI ची सुरुवात झाली? तर हा जो देश आहे तो आहे इस्रायल. इस्रायल आता सिंगापूर, UAE, फ्रान्स आणि श्रीलंका यासारख्या देशांच्या यादीत सामील झाला आहे, ज्यांनी भारताच्या डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधा स्वीकारल्या आहेत. इस्रायल, ज्याची कॅपिटल आहे जेरुसलेम, करन्सी आहे इस्रायली न्यू शकेल, प्राईम मिनिस्टर आहे बेंजामिन नेतान्याहू आणि प्रेसिडेंट आहे इसाक हेरझोग. पुढील प्रश्न, भारतीय वायुदलाने कोणत्या ठिकाणी कलारी लॉंग नावाचा सराव केला? तर याचं जे योग्य उत्तर आहे ते आहे लक्षद्वीप. पुढील प्रश्न, अलीकडे कोणत्या देशाने 26 फेब्रुवारी 2026 रोजी आपला 35वा मुक्ती दिवस साजरा केला? तर हा जो देश आहे तो आहे कुवेत. कुवेतने 26 फेब्रुवारी 2026 रोजी आपला 35वा मुक्ती दिवस साजरा केला, जो 1991 मध्ये इराकी कब्जाच्या समाप्तीचा 35 वर्षांच्या निमित्ताने साजरा करण्यात आला आहे. हा दिवस कुवेती जनतेच्या लवचिकतेचा, निर्वासित सरकारच्या कूटनीतिक यशाचा आणि आंतरराष्ट्रीय आघाडीच्या सैन्य विजयाचा सन्मान करतो. आज हा राष्ट्रीय अखंडता, एकता आणि पुनर्निर्माणाचे प्रतीक आहे. कुवेत कॅपिटल आहे कुवेत सिटी, करन्सी आहे कुवेती दिनार आणि PM आहेत अहमद अल अब्दुल्ला अल सबा आणि हा त्यांचा फोटो आहे. पुढील प्रश्न, भारतीय नौदलात समाविष्ट करण्यात आलेल्या 4थ्या पाणबुडी विरोधी युद्धनौकेचे नाव काय? तर ते आहेत अंजदीप. भारतीय नौदलाने अलीकडेच 4थी पाणबुडी विरोधी उथळ पाण्यातील युद्धनौका अंजदीप समाविष्ट केली. या जहाजाचे नौदल प्रमुख ॲडमिरल दिनेश के त्रिपाठी यांच्या उपस्थितीत चेन्नई बंदरात जलअवतरण करण्यात आले. स्वदेशी निर्मित 77 मीटर लांबीची ही डॉल्फिन हंटर युद्धनौका प्रगत हलके टॉर्पिडो, पाणबुडी विरोधी रॉकेट, हल माउंटेड सोनार
आणि हायस्पीड वॉटर जेट प्रणोदन प्रणालीने सुसज्ज आहे. आत्मनिर्भर भारत दृष्टिकोनातून यात 80% पेक्षा अधिक स्वदेशी सामग्रीचा वापर करण्यात आला आहे. यानंतर पुढील प्रश्न, भारतीय निवडणूक आयोगाचे राष्ट्रीय गोलमेज परिषद 2026 कुठे आयोजित करण्यात आले? तर याचं योग्य उत्तर आहे नवी दिल्ली. मुख्य निवडणूक आयुक्त श्री ज्ञानेश कुमार यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित राष्ट्रीय गोलमेज परिषदेत 30 राज्यांच्या निवडणूक आयोगाने सहभाग घेतला. या परिषदेत निवडणूक आयुक्त डॉक्टर सुखबीर सिंह संधू आणि डॉक्टर विवेक जोशी उपस्थित होते. पुढील प्रश्न, कोणत्या देशाने ऑपरेशन गजब लील हक नावाने मोठे सीमापार सैन्य अभियान सुरू केले? तर याचं योग्य उत्तर आहे पाकिस्तान. पाकिस्तानने ऑपरेशन गजब लील हक नावाने मोठे सीमापार सैन्य अभियान सुरू केले, ज्यामुळे अफगाणिस्तान सोबत तणावात तीव्र वाढ झाली. हे अभियान 26 फेब्रुवारी 2026 रोजी पहाटे सुरू झाले. पाकिस्तान, ज्याची कॅपिटल आहे इस्लामाबाद, करन्सी आहे पाकिस्तानी रुपी, प्राईम मिनिस्टर आहे शेहबाज शरीफ आणि प्रेसिडेंट आहे आसिफ अली जरदारी. पुढील प्रश्न, कोणत्या राज्यात चुंगथान लाचेन अक्षिस आणि तारामचू ब्रिज चे उद्घाटन करण्यात आले? तर याचे योग्य उत्तर आहे सिक्कीम. संरक्षण राज्यमंत्री श्री संजय सेठ यांनी 26 फेब्रुवारी 2026 रोजी उत्तर सिक्कीममध्ये चुंगथान लाचेन अक्षिस आणि 400 फूट लांबीच्या सस्पेन्शन तारामचू ब्रिजचे उद्घाटन केले. या महत्वाच्या पायाभूत प्रकल्पांचे पुनर्निर्माण सीमा रस्ते संघटनाने अनेक नैसर्गिक आपत्तीनंतर केले आहे. सिक्कीम, ज्याची स्थापना झाली 16 मे 1975 ला, मुख्यमंत्री आहेत प्रेमसिंग तमांग, राज्यपाल आहेत ओम प्रकाश माथुर, राजधानी आहे गंगटोक, एकूण जिल्हे आहेत 6, क्षेत्रफळ आहे 7096 चौरस किलोमीटर, राष्ट्रीय उद्यान आहेत खांग चेंड झोंगा, विधानसभेच्या 32 लोकसभेची 1 तर राज्यसभेची 1 जागा आहे. पुढील प्रश्न, अलीकडे प्रसिद्ध झालेल्या जागतिक निवास निर्देशांक 2026 मध्ये कोण अव्वल स्थानी आहे? तर यामध्ये अव्वल स्थानी आहे ग्रीस. 2026च्या आवृत्तीत ग्रीसने अव्वल स्थान कायम ठेवले. संयुक्त अरब अमिरातीने इटली आणि स्वित्झर्लंड सोबत दुसरे स्थान सामायिक केले. हा निर्देशांक प्रतिष्ठा, जीवनमान, कर प्रणाली, व्हिसामुक्त आणि व्हिसा ऑन अरायव्हल सुविधा, अनुपालन मानके आणि प्रक्रिया कार्यक्षमता या निकषांवर जगातील 40 प्रमुख निवास कार्यक्रमांचे मूल्यांकन करतो. ग्रीस, कॅपिटल आहे अथेन्स, करन्सी आहे युरो आणि प्राईम मिनिस्टर आहे कॅरेकोस मित्सोताकिस. यानंतर पुढील प्रश्न, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी कुठे प्रचंड हेलिकॉप्टरमध्ये उड्डाण करून इतिहास रचला? उत्तर आहे जैसलमेर. लक्षात घ्या, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी जैसलमेर एअरपोर्ट स्टेशन येथे स्वदेशी लाईट कॉम्बॅट हेलिकॉप्टर HAL प्रचंडमध्ये उड्डाण करून इतिहास रचला. त्या प्रचंड हेलिकॉप्टरमध्ये सह पायलट म्हणून उड्डाण करणाऱ्या देशाच्या पहिल्या राष्ट्रपती ठरल्या. पुढील प्रश्न, जागतिक प्रोटीन दिवस कधी साजरा करण्यात आला? उत्तर आहे 27 फेब्रुवारी. दरवर्षी 27 फेब्रुवारी रोजी जागतिक प्रोटीन दिवस साजरा केला जातो, जो प्रोटीनच्या आरोग्यदायी फायद्यांविषयी लोकांमध्ये जागरूकता वाढवतो. पुढील प्रश्न, राजस्थान सरकारने माउंट आबूचे नवीन नाव काय ठेवले आहे? तर उत्तर आहे अबुराज. पुढील प्रश्न, मुना बेटावर चुनखडीच्या गुहेत आढळलेले जगातील सर्वात जुने रॉक आर्ट कुठे सापडले? तर ते सापडले आहे इंडोनेशिया मध्ये. इंडोनेशिया, ज्याची कॅपिटल आहे जकार्ता, करन्सी आहे इंडोनेशियन रुपी आणि प्रेसिडेंट आहे प्रभाओ सुबियांटो. पुढील प्रश्न, श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या 350व्या पुण्यतिथीनिमित्त शहीद दिन कार्यक्रम कुठे आयोजित करण्यात आला? तर तो आयोजित करण्यात आला आहे खारघर या ठिकाणी. पुढील प्रश्न, अलीकडेच केंद्रीय कृषी मंत्र्यांनी 3 दिवसीय राष्ट्रीय पुसा कृषी विज्ञान मेळा 2026 चे उद्घाटन कुठे केले? तर हे केलं आहे नवी दिल्ली या ठिकाणी. केंद्रीय कृषी व शेतकरी कल्याण मंत्री श्री शिवराज सिंह चौहान यांनी 26 फेब्रुवारी 2026 रोजी उद्घाटन केले. हा मेळा ICAR भारतीय कृषी अनुसंधान संस्था पुसा नवी दिल्ली येथे आयोजित करण्यात आला. पुढील प्रश्न, अलीकडेच कोणत्या संघाने 67 वर्षात प्रथमच रणजी ट्रॉफी जिंकली? उत्तर आहे जम्मू काश्मीर. रणजी ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात जम्मू काश्मीर संघाने कर्नाटक संघाचा पराभव केला. हा संघाचा पहिलाच रणजी किताब आहे. पुढील प्रश्न, अलीकडेच देशातील पहिला सेमीकंडक्टर प्रकल्प कुठे तयार झाला आहे? तर हा विद्यार्थ्यांनो झाला आहे गुजरात या ठिकाणी. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 28 फेब्रुवारी 2026 रोजी गुजरातमधील सानंद येथे पहिल्या सेमीकंडक्टर ATMP म्हणजे असेंब्ली टेस्टिंग मार्किंग अँड पॅकेजिंग प्रकल्पाचे उद्घाटन केले. हा प्रकल्प अमेरिकन कंपनी मायक्रॉन टेक्नॉलॉजीद्वारे स्थापन करण्यात आला आहे. एकूण गुंतवणूक आहे 22,516 कोटी. गुजरात, ज्याची स्थापना झाली 1 मे 1960 ला,
आणि महाराष्ट्राचे देखील स्थापना दिवस आहे 1 मे 1907. मुख्यमंत्री आहेत भूपेंद्र पटेल. राज्यपाल आहेत आचार्य देवव्रत. राजधानी आहे गांधीनगर. जिल्हे आहेत 33. क्षेत्रफळ आहे 1,96,244 चौरस किलोमीटर. राष्ट्रीय उद्यान आहेत गीर, ब्लॅकबक आणि वलसदा. महत्वाची धरणे आहेत सरदार सरोवर, उकाई, काढणा, दंतेवाडा आणि धारोई. विधानसभेच्या 182 जागा आहेत. लोकसभेच्या 26 तर राज्यसभेच्या एकूण 11 जागा आहेत. पुढील प्रश्न, एनजीटीने कोणत्या राज्याला सुआव नदीला रामगंगा नदीची उपनदी म्हणून दर्जा पुनर्स्थापित करण्याचे निर्देश दिले? उत्तर आहे उत्तर प्रदेश. उत्तर प्रदेशची स्थापना झाली 24 जानेवारी 1950 ला. मुख्यमंत्री आहेत आदित्यनाथ योगी. राज्यपाल आहेत आनंदीबेन पटेल. राजधानी आहे लखनौ. जिल्हे आहेत 75. क्षेत्रफळ आहे 2,43,286 चौरस किलोमीटर. राष्ट्रीय उद्यान आहे दुधवा, पिलीभीत आणि महत्वाची धरणे आहेत रिहंद. पुढील प्रश्न, अलीकडेच कोणत्या राज्यातील पाकयोंग विमानतळाचे नाव बदलून स्वातंत्र्य सैनिक त्रिलोचन पोखरेल यांच्या नावावर ठेवले जाणार आहे? उत्तर आहे सिक्कीम. पुढील प्रश्न, अलीकडेच भारताने कोणत्या देशाने AI सहकार्य वाढवण्यासाठी सीटॅक सुरू केले? याचं योग्य उत्तर आहे स्वीडन. इंडिया AI मिशन आणि बिझनेस स्वीडन यांनी इंडिया AI इम्पॅक्ट समिट 2026 दरम्यान सामंजस्य करार केला. सीटॅक म्हणजे स्वीडन इंडिया टेक्नॉलॉजी अँड आर्टिफिशियल इंटेलिजन्स कॉरिडॉर. उद्दिष्ट आहे AI आणि डिजिटल तंत्रज्ञान क्षेत्रातील द्विपक्षीय सहकार्य मजबूत करणे. यानंतर पुढील प्रश्न, सायबर गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी ऑपरेशन क्रॅकडाऊन कोणत्या राज्य पोलिसांनी सुरू केले? तर हे सुरू केलं आहे तेलंगणाने. लक्षात घ्या, तेलंगणा पोलिसांनी राज्यभरात ही बहु एजन्सी मोहीम सुरू केली. कॉल सेंटर फसवणूक, डिजिटल अटक घोटाळे, गुंतवणूक फसवणूक आणि सेक्स टॉर्शन आणि नोकरी फसवणूक यावर लक्ष केंद्रित करते. तेलंगणा, ज्याची स्थापना झाली 2 जून 2014 ला. मुख्यमंत्री आहेत रेवंत रेड्डी. राज्यपाल आहेत जिष्णू देववर्मा. राजधानी आहे हैदराबाद. जिल्हे आहेत 33. क्षेत्रफळ आहे 1,12,077 चौरस किलोमीटर. राष्ट्रीय उद्यान आहेत मुरगावानी, महावीर आणि हरिणा. महत्वाची धरणे आहेत सिंगूर, पोचरम. विधानसभेच्या 119 जागा आहेत तर लोकसभेच्या एकूण 17 आणि राज्यसभेच्या 7 जागा आहेत. यानंतर पुढील प्रश्न, DRDOने स्वदेशी ओशोरातस क्षेपणास्त्र प्रणालीची सलग 3 यशस्वी चाचणी कुठे केली? तर ही केली आहे ओडिसा या ठिकाणी. चाचण्या ओडिसातील चांदीपूर येथे इंटिग्रेटेड टेस्ट रेंज येथे घेण्यात आल्या. याचा फुल फॉर्म आहे व्हेरी शॉर्ट रेंज एअर डिफेन्स सिस्टीम. उच्च गतीने येणाऱ्या हवाई धोक्यांना निशस्त्र करण्यासाठी विकसित करण्यात आला आहे. DRDOची स्थापना झाली 1958 ला. हेडक्वार्टर आहे नवी दिल्ली या ठिकाणी आणि चेअरमन आहे समीर व्ही कामत. पुढील प्रश्न, पहिल्यांदा दुर्मिळ स्मीव पक्षी कुठे आढळला? तर हा आढळला आहे आसाममध्ये. हा पक्षी उत्तरी युरेशियातील दुर्मिळ गोताखोर बदक प्रजातीचा आहे. आसाममधील काझीरंगा राष्ट्रीय उद्यान आणि टायगर रिझर्व्ह येथे प्रथमच नोंद झाली. भारतासाठी हा महत्वाचा पक्षी विज्ञानात्मक विक्रम आहे. यानंतर पुढील प्रश्न, ओपन एआयने कोणाची मुख्य लोक अधिकारी म्हणून नियुक्ती केली? तर योग्य उत्तर आहे अरविंद केसरी यांची. ओपन एआयने भारतीय ऑनबोर्डिंग आणि कर्मचारी विकासासह HR कार्यांचे नेतृत्व करण्यासाठी नियुक्ती केली. अरविंद केसरी हे पूर्वी रिपल कंपनीचे वरिष्ठ कार्यकारी अधिकारी होते. पुढील प्रश्न, प्राचीन भारतीय विज्ञानावरील राष्ट्रीय परिषद कुठे आयोजित करण्यात आली? याचं योग्य उत्तर आहे IIT धनबाद. राष्ट्रीय विज्ञान दिवस कधी साजरा करण्यात आला? तर हा साजरा करण्यात आला 28 फेब्रुवारी रोजी. भारतात दरवर्षी 28 फेब्रुवारी रोजी राष्ट्रीय विज्ञान दिवस साजरा केला जातो, जेणेकरून CV रमन यांनी 1928 मध्ये शोधलेल्या रमन परिणामाचा सन्मान करता येईल. या ऐतिहासिक वैज्ञानिक कामगिरीमुळे त्यांना 1930 मध्ये भौतिक शास्त्रातील नोबेल पुरस्कार मिळाला. ते विज्ञान क्षेत्रात नोबेल पुरस्कार मिळवणारे पहिले आशियाई वैज्ञानिक ठरले. राष्ट्रीय विज्ञान दिवस 2026 ची थीम आहे विज्ञानातील महिला, विकसित भारताला गती देणारी शक्ती. पुढील प्रश्न, मायक्रॉन टेक्नॉलॉजीने जगातील सर्वात मोठे सेमीकंडक्टर क्लीन रूम कुठे उघडले? सानंद, गुजरात या ठिकाणी. 2025 चा ACI ASQ बेस्ट एअरपोर्ट ॲट अरायव्हल पुरस्कार कोणत्या विमानतळाने जिंकला? उत्तर आहे मंगळुरू विमानतळ. वायुशक्ती 2026 सराव कुठे आयोजित करण्यात आला? उत्तर आहे पोखरण. तसेच विद्यार्थी मित्रांनो, लक्षात घ्या, जर आपल्याला चालू घडामोडींचं मटेरियल हवं असेल ज्यामध्ये 6000 प्रश्न आणि 150+ ऑनलाईन टेस्ट फक्त 99 रुपयामध्ये आपण घेऊ शकता. याकरता ऍप्लिकेशन डाउनलोड करून हा कोर्स परचेस करायचा. यामध्ये जानेवारी ते डिसेंबर 26 पर्यंतचे PDF, जानेवारी 24 ते डिसेंबर 2025 पर्यंतचे PDF सोबत अर्थसंकल्प, जनगणना, पुस्तक लेखक, सण उत्सव, नृत्य प्रकार, ऑपरेशन, निर्देशांक पुरस्कार, राष्ट्रीय उद्यान
महत्त्वाची योजना, आंतरराष्ट्रीय संस्था, क्रीडा प्रश्न, रामसर वारसास्थळांची यादी, JI टॅक्स, महत्त्वाचे व्याघ्र प्रकल्प, शिखर परिषदा, पद्मपुरस्कार आणि महत्त्वाच्या नियुक्त्या हे सर्व PDF फाईल तुम्हाला ॲपमध्ये मिळेल. हे PDF फाईल तुम्ही ॲपमध्ये डाउनलोड करून नेट बंद असताना देखील बघू शकता. सोबत खालील टॉपिकवर ऑनलाईन टेस्ट मिळेल. महाराष्ट्राचा भूगोल, राज्यव्यवस्था, इतिहास, समाजसुधारक, अर्थव्यवस्था, विज्ञान, मराठी व्याकरण, इंग्लिश ग्रामर, 100 प्रश्नांच्या टेस्ट, ॲप्टिट्यूड, करंट अफेअर आणि कॉम्प्युटर. तर नक्की हे मटेरियल परचेस करा. तुम्ही जर आज परचेस केलं तर 1 वर्षांमध्ये पुढील ज्या महिन्यांच्या चालू घडामोडी आहेत त्या देखील यामध्ये ऍड केल्या जातील. जर दैनंदिन बेसिसवर चालू घडामोडींची क्विज सॉल्व्ह करायची असेल तर डेली करंट अफेअर हे जे व्हॉट्सअप चॅनल आहे त्याला तुम्ही जॉईन करा. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली किंवा हा QR कोड देखील स्कॅन करायचा आहे. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि जे आपलं YouTube चॅनल आहे डेली करंट अफेअर याला तुम्ही सबस्क्राईब करून शेजारी असणाऱ्या बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून डेली सकाळी 6 वाजता नवीन येणारे व्हिडिओच्या नोटिफिकेशन तुम्हाला मिळतील. थँक्यू.